नीलमताई, खूप खूप स्वागत तुमचं दिवाळी गप्पांमध्ये। जनसामान्यांची दिवाळीनंतर कशी असणार आहे, कोणती आतिषबाजी विकास कामांची त्यांना बघायला मिळणार आहे? एकतर कोस्टल रोड झाल्यापासून समुद्र आणखीन महालक्ष्मी एका बाजूला आणि वाहतुकीचा कमी झालेला वेळ याच्यामुळे अतिशय तो फराळ सुखद जोसा असतो तशी भावना मुंबईकरांच्या मनामध्ये आहे। अनेक पक्ष असे आहेत की जे एकत्रीकरणाचा फराळ करू पाहतात। मला असं वाटतं की कढीपत्त्यामुळे चव येते, त्यामुळे चिवड्यामध्ये बघा कढीपत्ता आहे, पण तो कढीपत्ता कुठपर्यंत असतो त्याची चव येईपर्यंत, त्याच्यानंतर कढीपत्त्याला काढून टाकलं जातं। इथे चिवडा आहे, लाडू आहे आणि अनेक गोड पदार्थ सुद्धा आहेत। फराळ चकलीशिवाय पूर्ण होत नाही आणि चकली जी झणझणीतपणा असतो बघा, गोड खाल्ल्यानंतर चकली खाल्ली की माणूस पहिला चकली उचलत असतो आणि त्यामुळे चकली म्हणजे माननीय एकनाथ शिंदे की त्यांच्यामुळे चव सगळ्या राजकारणाला आली आहे। तसंच मी त्यांना दुसरी उपमा देईन आणि ती म्हणजे 10,000 फटाक्यांची माळ जशी असते ना, तशी काही फटाके झाले की एक थोडासा गॅप येतो, सगळ्यांना असं वाटतं की काय आता पुढे होणार, त्याच्या पुढे त्यांचा अजून काहीतरी राजकारणात धमाका असतो, त्याच्यामुळे एक डोळे दिपून जावे आणि लोकांनी वाट बघावी तर पुढचा काय धमाका करणार, तशा प्रकारचं एकनाथ शिंदे यांचं वैशिष्ट्य आहे राजकारणामध्ये। आणि चकलीशिवाय फराळ पूर्ण होत नाही आणि एकनाथ शिंदेशिवाय राजकारण पूर्ण होत नाही। अनारसा एक पदार्थ असा आहे की जो आंबवला जातो, नंतर तो गोड आणि छान होतो, तर मी अजित पवारांना त्याची उपमा देईन। अनारसे अजित पवार आहेत, खसखस पण पेरली आहे त्याच्यावर त्यांच्यामुळे त्यांची मध्ये मध्ये ते विनोदाची खसखस टाकत असतात त्याच्यावरती आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष असतं अजित पवार काय बोललेले आहे त्याच्याकडे जे आहे ते। फुसके बार पण असतात आणि मी सापाचं ते उदाहरण दिलं, काळ्या रंगाचा तो त्यातून निघतो, दुर्गंधी सोडणारे असे सुद्धा लोक आहेत त्याच्यामध्ये। आणि सकाळी 9 वाजता तो सगळा असा साप बोलत असतो, डोलत असतो, त्यामुळे हे जे लोक आहेत तर ते तात्कालिक स्वरूपाची काही काळ TRP चालतो, पण त्याच्या पलीकडे दुसरं काही त्यामध्ये नसतं। काँग्रेस आणखीन शिवसेना राष्ट्रवादी यांचं जे सगळं एकत्र आहे तर ते भिजलेले फटाके आहेत, त्यांना वाजत आहेत ना शिळा झालेला फराळ आहे, तो कोणी त्याच्याकडे जात पण नाही त्या दुकानांच्याकडे। आणि त्यामुळे मी असं म्हणेन की बिघडलेली करंजी म्हणजे मविया आहे। राज ठाकरे हे एका नव्या वळणावर आहेत, त्यांना काय सल्ला द्याल या दिवाळी निमित्तानं, त्यांना काय शुभेच्छा द्याल? फार मोठे नेते आहेत, त्यांना मी काही शुभेच्छा देण्यापेक्षा मी एवढंच म्हणेन की तुम्ही जपून पाऊल टाका, कारण त्यांना अनेक वेळेला ठेचा लागलेले आहेत आणि पुढच्याच ठेच मागचा शहाणा आपण म्हणतो त्या संदर्भात जे आहे ते, त्यामुळे त्यांना आमचा तो सल्ला राहील। दुसरं, आमच्या त्यांच्याबद्दल सद्भावना आहेतच, परंतु मी असंही म्हणेन की एक अपरिहार्यता राजकारणातली म्हणून आज ही युती शिवसेनेने त्यांच्याबरोबर केलेली आहे। ज्यावेळेला मातोश्रीवरून निघाले राजसाहेब आणि त्यांच्या जवळचे बडवे मला नको आहेत म्हणाले, आज त्यातले बरेचसे बडवे तिथेच बरोबर आहेत, पण त्या दोघांचं भावनिक नातं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे। परंतु एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं वारंवार की लोक असे तात्पुरत्या गोष्टींना भुलणार नाही आहेत, मुळामध्ये अजेंडा काय, या सगळ्याच्या मधला अजेंडा विकासाचा किती आहे आणि केवळ अडवणूक करायची महाराष्ट्राची, गैरसमज पसरवायचे, हा अजेंडा जो आहे तो कधीच लोकांना आवडत नाही, ही त्यातली वस्तुस्थिती आहे। म्हणजे संभाळा चटका बसेल फटाके फुटल्यानंतर, चटका बसेल की नाही मला माहीत नाही, तेवढे ते सक्षम असतील, परंतु एवढं नक्की आहे की या सगळ्यामध्ये त्यांना स्वतःला काय साध्य करणार आहेत त्याचा त्यांनी विचार करायचा। नक्कीच, खूप खूप धन्यवाद या दिवाळी स्पेशल गप्पांसाठी। तर या होत्या नीलम गोरे आणि फराळाची आणि फटाक्यांची उपमा त्यांनी अनेक नेत्यांना दिलेली आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचे फटाके फुटतीलच, अर्थातच काडेपेटी मतदाराच्या हातात आहे, त्यामुळे कोण ठरतोय फुसकाबार आणि कोणाचा लागतोय ॲटम बॉम्ब बघूयात। कॅमेरामॅन मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।